नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. थोडं थांबा, फक्त 5 ते 10 मिनिटमध्ये कसे आपण चांगल्यात चांगले गुण घेऊन CTET परीक्षा पास करू शकतो, हे सोप्या पद्धतीने आपण आज शिकणार आहोत. जर तुम्हाला सगळी माहिती असेल तरी पण आणि जर तुम्ही नवीन असाल तरी पण थांबावे अशी मी विनंती करतो, कारण हा व्हिडिओ खूप उपयुक्त आपल्यासाठी ठरणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण सुरू करू. व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, कसे मार्क घ्यायचे आहेत, काय स्ट्रॅटेजी आपल्याला बघायचं आहे, कोणत्या विषयाला किती गुण आहेत आणि त्यांच्या सब टॉपिक्सवर किती किती प्रश्न येऊ शकतात आणि सब टॉपिक्सला किती गुण आहेत हे आपण बघणार आहोत. बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला कोणते टॉपिक खूप जास्त प्रमाणे चांगल्या प्रकारे करायचे आहेत आणि कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचे ते आपण बघणार आहोत, जेणेकरून आपण 90+ ते चांगले 100-110 मार्क आपण सहजपणे घेऊ शकतो सोप्या पद्धतीने. मित्रांनो, 150 प्रश्न असतात पेपर 1 मध्ये पण, पेपर 2 मध्ये पण. सर्वांना माहीत आहे हे सगळे विषय आहेत. इथे मी टाइमपास करत नाही, हे सगळे तुम्ही बघू शकता. 150 गुणासाठी 150 मिनिट वेळ असते आपल्याकडे. क्वालिफाईंग मार्क इथं बघू शकता तुम्ही. जनरलसाठी 90 आणि रिझर्वसाठी SC ST OBC साठी 82 ते 83 गुण हवे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, कास्ट कोणती असो आपल्याला 90 गुणच घ्यायचे आहेत. ओके, आपण जाऊया पुढे. इथे बघा मित्रांनो, पेपर 1 मध्ये बालविकास शिक्षणशास्त्र म्हणजे CDP बघा कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायचे. 30 गुणसाठी हा टॉपिक विचारला जातो मित्रांनो. तर इथे बघा, बालविकासाची तत्वे, चाइल्ड डेव्हलपमेंटवर मित्रांनो अंदाजित 15 गुण विचारतात मित्रांनो, ज्यामध्ये विकासाच्या अवस्था म्हणजे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, अनुवांशिकता, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, अनुवांशिकता, पर्यावरण, सामाजिकरण, सोशलायझेशन. मित्रांनो, फक्त हे 4 टॉपिक आपल्याला 15 गुण देण्यासारखे आहेत. तर याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचा मित्रांनो. त्यामध्ये बघा, नंतर समावेशन शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मित्रांनो आपल्याला 5 गुण देऊन जातो, ज्यामध्ये विशेष गरजा असणारी मुलं, अध्ययन अक्षमता, या सगळ्या गोष्टी येतात. अध्ययन आणि अध्यापन 10 गुण देते मित्रांनो आपल्याला. 15, 5, 10 आपल्याला तुम्हाला समजत आहे इथे कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे. तर मित्रांनो, इथे बघा तुम्ही, इथे बघा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघा. पॅजे, वायगोस्की आणि कोलबर्ग यांचे सिद्धांत मित्रांनो पूर्णपणे असं समजून घ्या, कारण की याच्यावर प्रश्न हमखास येतात. त्यानंतर इथे बघा फोकस कशावर करायचा आहे, संकल्पनात्मक कन्सेप्च्युअलपेक्षा ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नावर जास्तीत जास्त भर आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो. CDPमध्ये सहजच 25+ गुण आपण घेऊ शकतो एकदम सोप्या पद्धतीने. अभ्यास सुरू केला असेल तर आमच्यासोबत जुळून राहा. तुमचे एक एक डाऊट आम्ही प्रत्येक सेशनमध्ये क्लिअर करणार आहोत. आपण प्रश्न उत्तराची सिरीज सुरू केलेली होती, तुम्ही प्रश्न उत्तराची सिरीज प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजेल सगळ्या गोष्टी. तुम्ही शेवटपर्यंत जुळून राहा, तुमचा सगळा अभ्यास आपण करून घेणार आहोत. पुढे जाऊया. पेपर 1 लँग्वेज 1 बघू मित्रांनो. मराठी 30 गुणसाठी येते आपल्याला. तर 30 गुण कशा प्रकारे येते इथे बघा तुम्ही. आकलनवर मित्रांनो 15 गुण आहे आणि भाषा अध्यापन पद्धती पेडागॉजीवर 15 प्रश्न आहे. आणि मित्रांनो 2 ते 3 गुण व्याकरणावर येतात, जे या उतार्यामधीलच असतात. नाहीतर तुम्ही म्हणसाल इथे 15, इथे 15 आणि इथे 2 ते 3 म्हणजे 32-33 गुणासाठी पेपर येतो का? नाही मित्रांनो, 30च गुणासाठी येतो. पण हे जे 2-3 गुण आहेत का, हे सगळे या ग्रामरमधील असतात मित्र. म्हणजे कम्प्रेहेन्शनमधूनच येतात, जे उतारे असतात त्यामधूनच त्या ग्रामर आपल्याला तिथले विचारण्यात येतात. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला कोणत्या गोष्टीवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जे की आपल्याला भर जास्तीत जास्त द्यायचा आहे इथे भाषिक कौशल्यावर, अध्ययन अध्यापन, लर्निंग स्किल, मल्टीलँग्वेलिझम, बहुभाषिकता, PYQचा सराव करायचा आहे. आणि मित्रांनो, यानंतर आपल्याला जास्त फोकस इथं करायचा आहे उतारे, अपरिचित उतारे सोडवण्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आणि ग्रामरचा भाग तुम्ही निग्लेक्ट केला तरी चालेल मित्रांनो, कारण की जास्त विचारत नाही. पण अभ्यास हे दोन्ही गोष्टी केल्यानंतर ग्रामरवर आपल्याला फोकस करायचा मित्रांनो, जेणेकरून आपला एक पण मार्क इकडे तिकडे जाता कामी नाही. त्यानंतर लँग्वेज 2 बघा, सेम तसंच 15 मार्काची पेडागॉजी. करायचं काय सगळ्यात पहिले हे, त्यानंतर इकडे उतारे करायचे आहे आणि 2 ते 3 मार्कासाठी हा ग्रामर आहे, हे पण आपण घेणार आहोत मित्रांनो. समोर जाऊया. मॅथमॅटिक्स बघा. मॅथमॅटिक्ससाठी 15 गुण पेडागॉजी कंपल्सरी देणार आहे आपल्याला. गणिताचे स्वरूप कसे आहे, अभ्यासक्रमात गणिताचे स्थान काय, आणि मूल्यमापन आणि त्रुटी विश्लेषण, या 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. 15 गुण देऊन जातात मित्रांनो. आणि इकडे बघा 15 गुण कशासाठी आहे, संख्याज्ञानवर 3 ते 4 गुण विचारतात, भूमितीवर 3 ते 4 गुण, मापनवर 4 ते 5 गुण, पॅटर्न आणि डेटा हँडलिंग याच्यावर 2 ते 3 गुण विचारतात मित्रांनो. तुम्हाला टॉपिक सब टॉपिक्सवर किती किती गुणासाठी प्रश्न विचारू शकतात ते आपण बघत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, हे जे काही आपण डाटा जमा केलेले आहे मागील PYQ प्रश्नपत्रिकांवरून केलेल्या आहे मागील काही वर्षामधल्या. तर मित्रांनो, त्यावरून आपण हे अंदाज बनवलेला आहे आणि असाच पेपर येतो मित्रांनो. तर गणितमध्ये काय करायचं आहे, अध्यापन पद्धती म्हणजे पेडागॉजी, जी तुम्हाला सगळं शिकवण्यात येणार आहे. आणि मॅथवर तुम्हाला माहिती आहे कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे मित्रांनो. परिसर अभ्यासमध्ये बघा 30 गुण, ज्यामध्ये 15 गुण पेडागॉजी, पर्यावरणाचे महत्त्व आणि एकात्मिक पर्यावरणीय समस्या आणि अध्यापन साहित्य आणि साधने, 15 मार्क सहज मिळतात मित्रांनो. आणि इथे बघा कुटुंब,
आणि मित्र अन्न आणि पोषण, निवारा, पाणी, प्रवास ह्या सगळ्या गोष्टी 15 मार्कासाठी येतात मित्रांनो. खूप सोपा पेपर आहे, खूप सोपा पेपर पॅटर्न आहे. निष्काळजी होऊन तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. तुमची CTET क्लिअर हमखास होईल. पेपर 2 बघा, 30 गुणांसाठी CDP, उच्च प्राथमिक स्तर, अप्पर प्रायमरी फोकस, वय 11 ते 14 साठी येते. इथे बघा 5 ते 7 गुण क्रिटिकल थिंकिंगसाठी आहे मित्रांनो. पॅजे, वायगोस्की दोन्ही पेपरसाठी. एका पेपरचा अभ्यास केला तर दोन्हीसाठी फायदा होते मित्रांनो. फक्त काठिण्य पातळीच पेपर 2 मध्ये थोडी वाढून असते. बालविकासवर 15 गुण आहे मित्रांनो. किशोरवयीन अवस्था वगैरे. समावेशन शिक्षण तिकडे पण होतं 5 गुण. अध्ययन व अध्यापन 10 गुण. मित्रांनो कमी जास्त होऊ शकते, पण 30 गुणाचं आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे बालविकासवर. ओके, नंतर आपल्याला अध्ययन आणि अध्यापन आणि क्रिटिकल थिंकिंगवर फोकस जास्त करायचा आहे. हे 4 पॉईंट मित्रांनो आपल्याला 30 गुण देऊन जातात. इथे बघा लँग्वेज 1, लँग्वेज 2 तसंच 15 गुण 15 गुण पेडॉगॉजीसाठी आहे. काठिण्य पातळी वाढलेली आहे मित्रांनो पेपर 2 मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकी सगळं उतारेवर आहे आणि ग्रामरवर आहे. हे सगळं तुम्ही इथे बघू शकता. तुमचं जास्त वेळ घेत नाही मित्रांनो. सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही कशा प्रकारे चांगल्यात चांगला अभ्यास करू शकता. इथे बघा पेपर 2 मध्ये जर तुम्ही गणित आणि विज्ञान घेत असाल तर 20-20-20. इथे बघा सेक्शन ए गणित मॅथमॅटिक्स 20 गुण, सेक्शन बी सायन्स 20 गुण. आणि मित्रांनो जे यांची पेडॉगॉजी असते त्याच्यासाठी 10-10 प्रत्येकी गुण असतात, जेणेकरून ते 20 टोटल अशी होती मित्रांनो. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आणि इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. सोशल सायन्सवाले, सोशल स्टडीजवाले 60 गुण तुम्ही बघू शकता. 15 इतिहास, 15 भूगोल, 10 राज्यशास्त्र आणि 20 गुण अध्यापन पद्धतीवर आहे मित्रांनो. काय वाचायचे आहे तुम्ही इथे बघू शकता. NCERT 6 ते 8 साठी पुस्तक घ्या. हे बघा, हे इथं वाचू शकता तुम्ही. सगळं तुम्हाला सिलेबस PDF सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणार आहे टेलिग्रामला मित्रांनो. इथे बघा आपली 110 गुण घेण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 80-20 फोकस स्ट्रॅटेजी मित्रांनो. आपल्याला कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण घ्यायचे. कसे तर तुम्ही इथे बघा पेडॉगॉजी, फक्त पेडॉगॉजी आपल्याला 90 गुणासाठी विचारले जाते आणि 60 गुण मित्रांनो आपल्या विषयावर असते. तर मित्रांनो आपल्याला करायचं काय, जे हाय टॉपिक्स घ्यायचे ज्याच्यावर जास्तीत जास्त मार्क, कमी वेळेत जास्त गुण देणारे टॉपिक, जसे CDP मधील थेरीज, पॅजे, वायगोस्की, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, NCF 2005, NEP 2020, अनसीन पॅसेज, उतारींची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. काय चुका करायच्या नाही इथे बघा. व्याकरणावर अनावश्यक वेळ वाया घालवणे नाही मित्रांनो. व्याकरण करा पण एकदमच जास्त व्याकरणामागे लागू नका, कारण व्याकरण आपल्याला 2 ते 4 मार्कासाठी विचारतात. दोन्ही लँग्वेजमध्ये 2-2, 3-3 मार्कासाठी धरून मोजून 5 मार्कासाठी विचारतात. तर त्याच्यावर जास्त वेळ घालणे कामा नाही. जास्तीत जास्त PYQ सोडवा मित्रांनो. प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस करा. उचारे वाचण्यात वेळ व्यवस्थापन मॅनेजमेंट करा. सगळ्या गोष्टी करा मित्रांनो. तुम्हाला एक सल्ला, दररोज एक PYQ पेपर सोडवा आणि वेळेचे अचूक व्यवस्थापन करा. प्रॅक्टिस एक PYQ डेली अँड मास्टर टाईम मॅनेजमेंट मित्रांनो. तर मित्रांनो CTET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करूया. 110 गुण आपल्यासाठी मोठी गोष्ट राहणार नाही. का, कारण आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणार आहोत. CTETची आपण एक CDPची बॅच बॅच म्हणजे आपण प्लेलिस्ट चालू केलेली आहे, सिरीज चालू केलेली आहे, फ्री आहे सगळं. ते तुम्ही बघू शकता. 1 बाय 1 आपण रोज त्यावर व्हिडिओ अपलोड करत आहोत. आणि मित्रांनो क्वेश्चन आन्सर सिरीज पण आपण अपलोड केलेली आहे. त्यामध्ये 30-30 प्रश्नाचे आपण एक व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि आतापासूनच तुम्हाला PYQ सोडवण्याची प्रॅक्टिस ते व्हिडिओ बघून होऊन जाईल मित्रांनो. तुम्ही ते बघा आणि आमच्यासोबत जुळून राहा. तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर होईल आणि मी तुम्हाला सांगतो CTET तुमचं 100% आपण काढण्याचा 100% प्रयत्न करू आणि ते निघणार पण मित्रांनो. बरोबर. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही मित्रांनो टाईप करा YES आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.